13 जागांसाठी मतदान झालं. मात्र निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक मतदार मतदान न करताच घरी परतले. त्यामुळे मुंबईतील मतदानाची टक्केवारी कमी झाली आणि यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. मतदार कंटाळतील, रांगेतून निघून जातील, अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी राबवली का, अशी शंका वाटावी असं चित्र दिसलं, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. आणि महाराष्ट्रातील 13 मतदारसंघात यंत्रणा बिघडवण्यात आली आणि 13ही ठिकाणी भाजपच्या आणि मित्रपक्षांचा पराभव होणार याची खात्री असल्यानं हा शेवटचा डाव टाकण्यात आला, असा दावा संजय राऊतांनी केला. त्यावरती भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्रातल्या 13च्या 13 लोकसभा मतदारसंघात अशा पद्धतीनं यंत्रणा बिघडवण्यात आली, राबवण्यात आली, बिघडवण्यात आली. कारण 13ही ठिकाणी भाजपचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव होणार ही खात्री असल्यामुळं हा एक शेवटचा खेळ आणि डाव टाकण्यात आला. पण मला खात्री आहे तरीही इंडिया जिंकणार. मला वाटतं संजय राऊत यांचा बोलघेवडेपणा कधीतरी त्यांना बळी ठरेल अशी स्थिती आहे. सगळ्यात कमी मतदान झालं कुलाब्यामध्ये, त्यांचा संजय राऊतांचा संबंध काय? तिथे आमदार आमचे आहेत. ज्या कुलाब्यामध्ये सर्वात कमी मतदान झालं तिथे आमदार आमचे आहेत. ह्याच दक्षिण मुंबईमध्ये त्यानंतर कमी मतदान झालं भायखळ्यात, तिथे आमदार एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेचे आहेत. यांचा दावा केवळ हिरव्या शाही संदर्भातला आहे आणि हिरवळी आणि हिरवी चादरीबद्दल आहे, हे आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे.